हरि ओम. अखंड मंडलाकार व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. श्री भगवान वाच. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी जाणावे, तरी संताया बजावे सर्वच बेसे. ज्ञानेश्वरी नेतेपाठातला हा पुढचा विभाग सुरू होतोय की ज्याच्यामध्ये आता कर्मयोगाच्या धारणा वगैरे सगळा भाग आता समजलेला आहे, आचरणाचा प्रयत्न पण करतो आहे. गीतेमध्ये ज्याप्रमाणे कर्मयोगाला प्राधान्य दिलंय, म्हणजे प्राधान्याने सुरुवातीला कर्मयोग सांगितलाय आणि त्याच्यानंतर लगेचच ज्ञानाचा उपदेश केलाय, त्याप्रमाणे मी आत्मतत्वाच्या धारणा स्पष्ट केलेल्या आहेत. ज्ञानी व्यक्तीच्या धारणा म्हणजे स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितलेली आहे. पण ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये थोडासा क्रम बदलून त्याच्यामध्ये आधी ते ज्ञान जर का प्राप्त व्हायला हवं असं तुला वाटत असेल तर संतांकडे जा हे आग्रहाने सांगितले. ज्ञानाचं स्वरूप काय आहे हे नंतर बघू, कारण एक इमॅजिनेशन ज्ञानाबद्दलची मनात तयार होण्याच्या आधी ज्यांना ते ज्ञान पूर्णत्वाने प्राप्त आहे त्यांना आधी बघून घे आणि मग त्यांना बघितल्यानंतर त्यांच्यासारखं व्हावं अशी प्रेरणा तुझ्या मनामध्ये सहजच निर्माण होईल. त्यांची थोरवी मनाला थोडीशी कळली असं जरी वाटलं तरी पूर्णत्वाने ते कळलं नाही जोपर्यंत तू त्या मार्गावर चालत नाहीस तोपर्यंत. हे सांगत असताना ते ज्ञानपैगा बरवे, बरवे म्हणजे उत्कृष्ट, चांगलं, जरी मनी आती जाणावे. चॉईस आहे, जाणावं असं वाटलं तर नाही वाटलं नको करू, जेव्हा वाटेल तेव्हा कर. त्याच्यामध्ये फोर्स नाही आहे कुठल्याही प्रकारचा. सगळं म्हणजे गीता सांगून झाल्यानंतर पण शेवटी तुला हे कळलं का एवढंच विचारलंय. तू मी सांगितलं तसं वागशील का असं कृष्ण विचारत नाही अर्जुनाला. युद्ध करशील ना बाबा असं नाहीच विचारलं. तुला हे कळलं का आणि त्याच्याबद्दल तुला काही शंका आहे, तुझा मोह गेला. मोह गेला आणि त्याच्यावर अर्जुन म्हणताना असं म्हणतो की नष्टो मोहा स्मृतीत लब्ध. मोह गेला आणि मग मोह गेल्यानंतर उचित कर्म करायला पाहिजे हे सांगायची आवश्यकता नाही. तसं ते ज्ञानपैगा बरवे, त्या ज्ञानाची महती सांगून झाली. करायचं की नाही ऑप्शन इज युअर्स ऑलवेज, संतांकडे गेल्यावर पण. त्यामुळे संत आपला परमार्थ असा दुसऱ्यांवर लादत नाहीत, हे महत्वाचं आहे. त्यांच्या केवळ असण्याने, त्यांच्या स्थितीने तो परमार्थ आचरावा अशी प्रेरणा त्यांच्या सानिध्य देणाऱ्या व्यक्तींच्या मनात साहजिक निर्माण होते. हे संतांच्या संगतीचं महत्व आहे. रमण महर्षींबद्दल एकाने असं म्हटलंय त्यांच्याच शिष्यावर्गांपैकी की रमण महर्षी नुसते असत, पण ते त्या ज्ञानामध्ये, ज्ञानस्थितीमध्ये एवढं व्हायब्रंट असत की जे लोक तयारीने अंतःकरणाच्या त्यांच्या सान्निध्यात बसत त्यांना एक प्रकारे अनुग्रह होत असे, काही न करता इनिशिएशन प्राप्त होत असं, असं त्यांनी म्हटलं. दक्षिणामूर्ती म्हणजे असं स्वरूप गुरूंचं की जे केवळ मौनानेच उपदेश करतात आणि त्याचं ते मूर्त स्वरूप होते रमण महर्षी. तसं शिष्याच्या मनात जर का ज्ञानप्राप्तीची ओढ निर्माण होत असेल तर काय करायला पाहिजे, तर संताया बजावे सर्वस्वेसी. हे अतिशय पटकन विलोभनीय वाटेल असं स्टेटमेंट, पण प्रत्यक्षात आचरणाला अतिशय कठीण असं स्टेटमेंट आहे. तरी संताया भजावे सर्वस्वेसी, सर्वस्वासहित संतांना भजावं. माणूस थोडंसं हातचं राखून बसतो
आमच्या कन्व्हिनियन्सने आमचं शेड्यूल कसं आहे त्याप्रमाणे जर आम्हाला वेळ झाला तर आम्ही संतांकडे तेव्हा जाऊ, अशा प्रकारचा भाग नाही आहे. कन्व्हिनियन्स सगळा देवाच्या सख्यत्वासाठी पडो जीवलगांची तुटी. प्रायोरिटी आत्मज्ञानाबद्दलची इतकी अंतःकरणात आहे की इतर गोष्टी सेकंडरीज होऊन गेल्या. देवाचं सख्यत्व जोडावं म्हणून जीवलगांची तुटी पडल्या तरी चालतील. याचा अर्थ घरचे लोक लांब गेले असातला भाग नाहीये, ते जाऊ शकतात किंवा नाही जाणार, ते त्या त्या व्यक्तीच्या एकूण प्रारब्धावर अवलंबून आहे. पण जीवलग याचा अर्थ मनामध्ये असणाऱ्या ईश्वर सोडून इतर गोष्टींना असणारं प्राधान्य, ते नष्ट झालं तरी चालेल पण ईश्वर भेटलाच पाहिजे असं अंतःकरणाला वाटणं सख्यभक्तीचं लक्षण आहे. हे ज्ञानेश्वर हे समर्थांनी सांगितल्याप्रमाणे. तसं ते श्रेष्ठ ज्ञान तुला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्या ज्ञानाचं श्रेष्ठत्व का म्हणून आहे याला एक संदर्भ गीतेमधला असा आहे की एकतर हा श्लोक गीतेमधला तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ते प्राप्त करून घे असं सांगितलेलं आहे. कसं तर प्रणिपातेन म्हणजे संतांच्या ठिकाणी नम्रपणे, परिप्रश्नेनं म्हणजे त्यांना क्वेश्चन करून. आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून क्वेश्चन केल्याचा त्याला परिप्रश्न असं स्वामींनी याच्यावर भाष्य करताना म्हटलं. त्यांची स्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी जो प्रश्न केला जातो त्याला परिप्रश्न म्हणत नाही. गुरुदेवांकडे एक जण आले होते आणि त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की जो अभंग आहे, वृक्षाचंही पान हाली त्याची सत्ता, राहिली अहंता मग गोटे, सगळं काही ईश्वराच्याच इच्छेने चाललंय, तर तुमच्या देवाला किती होई कामं, सगळ्या झाडांची पानं हलवत बसायची असं ते म्हटलं. त्याच्यावर गुरुदेव थोडेसे नाराज झाले आणि ते म्हटले की असं म्हणू नये. हा प्रसंग सांगितल्यानंतर स्वामी असं म्हणाले होते की एक ईश्वरी शक्ती आहे, तिच्या सामर्थ्याने सगळं जग चाललेलं आहे. आम्हाला तिचा कार्यकारण भाव काहीच माहिती नाही, आम्ही नुसतं इमॅजिन करतोय. आणि त्या शक्तीबद्दल तुम्ही इतक्या कॅज्युअली बोलणं, ह्याने अंतःकरणात काय पाप किंवा देव काय शाप देईल असं काही नाही होणार, पण तुम्ही तुमच्या धारणा किती कमकुवत आहेत आणि या ज्ञानाबद्दल तुमचा अप्रोच किती कॅज्युअल आहे हे दाखवून देत. म्हणून अशा प्रकारचे भाव मनातच येणार नाही तसं सांगता नाही येत, पण ते भाव हसण्यावरही नेऊ नये. त्याच्यातून काही प्रोफाऊंड प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याचा तेवढा रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे. तर द्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेनं सेवया, सेवा करून. पण सेवा याचा अर्थ काय करणार ते स्वामींनी पण अनेक ठिकाणी मांडलेलं आहे, आपल्याला पण ऐकून आता पाठ आहे की सेवा म्हणजे संतांनी सांगितलेली साधना करणं, प्रत्यक्ष त्यांची सेवा करणं शरीराने किंवा त्यांच्या कार्याला मदत करणं, हे सगळ्या बाबी गीतेच्या दृष्टीने दुय्यम आहेत. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शन. आणि असं केल्यानंतर ते तत्वदर्शी ज्ञानी हे त्या ज्ञानाचा उपदेश करतील. ह्याच्यामधला जो सिक्वेन्स आहे की प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, आधी नम्रपणे अप्रोच हो त्या व्यक्तीला, नंतर काय क्वेश्चन आहेत तुझे ते सोडवून घे, अडचणी सोडवून घे आणि सेवा कर म्हणजे साधना कर. या सिक्वेन्सला ज्ञानेश्वर महाराजांनी थोडासा बदल केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी परिप्रश्नेनं हा भाग सगळ्यात शेवटी मांडलेला आहे. आधी प्रणिपातेनं आणि सेवया यालाच महत्त्व दिलेलं आहे, कारण की तसं जाण्याने तुम्ही अंतःकरणाला एक प्रकारे संतांच्याकडे त्यांचा उपदेश समजून घेण्यासाठी म्हणून तयार करत असतो. प्रश्न गोंदलेकर महाराज जसं म्हणत तसं कधीच संपणारे नाही आहेत. देहबुद्धी जोपर्यंत आहे, म्हणजे मी शरीर आहे असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत प्रश्न निर्माणच होणार आहे. अगदी तदाकार अवस्था प्राप्त होईपर्यंत एक संदिग्धता अंतःकरणात राहणारच आहे की हे कसं होईल. म्हणून ते होत नाही तोपर्यंत सगळे प्रश्न सुटल्यानंतर मी साधना करेन असं म्हणण्यात काही पॉईंट नाही. साधना करता करताच प्रश्न सुटतात.
आणि ते प्रश्न सुटण्यासाठी म्हणून आधी एकतर नम्रभाव अंतःकरणात राखणं, तो नम्रभाव त्या व्यक्तीबद्दल नसला तरी चालेल एक वेळ, ज्ञानाबद्दलचा नम्रभाव. कारण एक व्यक्तिपूजेचा भाग काही वेळेला अशा वेळेला येऊ शकतो की आमचे गुरु म्हणजे त्यांना कोणी प्रश्न विचारता कामा नाहीये, त्यांच्याबद्दल नम्रभावच असला पाहिजे. आणि एखादा जर का बंडखोर व्यक्ती आला असेल तिथे आणि त्याला त्याच्याबद्दल असं काही रिस्पेक्ट वगैरे नसेल, तर तो थोडंसं बोल्डली अप्रोच होऊ शकतो. थोडासा धक्का पण बसतो साधक लोकांना की असा कोणी बोल्ड प्रश्न विचारणारा असेल, डायरेक्ट क्वेश्चन करणारा असेल. पण त्या व्यक्तींना त्यांच्या मानापमानाचं तितकं काही फारसं पडलेलं नसतं. पण ज्ञानस्थितीबद्दल त्याचा कन्सर्न किती जेन्युइन आहे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. विवेकानंद रामकृष्ण ही जी जोडी आहे, मुद्दाम मी रामकृष्ण विवेकानंद न म्हणता विवेकानंद रामकृष्ण असं म्हणतोय, कारण शिष्याला प्राधान्य आहे म्हणून. ती जी वृत्ती आहे, विवेकानंद काही रामकृष्णांबद्दल परमोच्च आदर घेऊन वगैरे गेलेलेच नव्हते. त्यांना ईश्वर भेटायला पाहिजे अशी प्रायमरी ओढ होती आणि ती जिथे मिळेल तिथे त्यांचा आदर ठेवायची त्यांची तयारी होती. म्हणून प्राधान्य जे आहे ते ज्ञानस्थितीला आहे. नम्रपणा जो आहे तो ज्ञानस्थिती प्राप्त होण्यासाठी म्हणून अंतःकरणाची चढेल भूमिका असता कामा नये. मला समजतंय, मी शहाणा आहे आणि आता मी प्रश्न करतोय असा भाव राहता कामा नये. ज्ञान ज्या प्रमाणात माझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त कळणारी व्यक्ती जिथे आहे तिथे मी नम्र असलं पाहिजे. म्हणून भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. मग त्याच्यामध्ये घार पण गुरु आहे त्यांचा. आता हे इंडिकेटिव्ह आहे. याचा अर्थ घार बसली होती आणि दत्तात्रेयांना समोर बसून त्यांनी काहीतरी उपदेश केला वगैरे असं म्हणण्याचं काही कारण नाही. शिकण्याची भूमिका अंतःकरणात जेव्हा निर्माण होते त्यावेळेला येणारी प्रत्येक व्यक्ती मला काहीतरी शिकवते आहे अशा भूमिकेतून अंतःकरण नम्र राहतं. म्हणून जे श्लोक वगैरे आपण म्हणतो, सांगतेला सदा सर्वदा योग तुझा घडावा, त्याच्यानंतर शेवटी ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाये दोन्ही. हे म्हणायला सोपं आहे, करून बघू थोडा वेळ तासभर. जिथे जिथे माझं मन जाईल तिथे तिथे तू आहेस. आता माझं मन कुठे कुठे जाईल हे मलाच माहिती नाही, आणि तिथे तिथे त्या त्या गोष्टीबद्दल आकर्षणात्मक भाग, उपभोगात्मक भाग अंतःकरणात निर्माण न होता ते सद्गुरूंचं स्वरूप आहे असं मनात येणं. आणि मग एकदा का तसं मनात विवेकाने धारण केलं तर मग प्रत्येक गोष्टीमधून आम्ही शिकतोच आहोत. म्हणून आमचं शिकणं ज्ञानी व्यक्तीकडे जाताना आमचा शिकण्याचा जो भाव आहे तो मर्यादित न ठेवता जिथून जिथून म्हणून ज्ञानग्रहण करण्याची शक्यता आहे त्या सगळ्याकडून करून घेण्याची भूमिका अंतःकरण ज्यावेळेला स्वीकारतं त्यावेळेला ते साहजिकच नम्र होऊन जातं. म्हणून एक मॉडेस्टी व्यवहारात लागणारी, आमचा व्यवहार चांगला व्हावा, ऐहिक चांगलं व्हावं, आम्ही संघर्ष करू नये, ती मॉडेस्टी आणि शिष्य म्हणून असणारी मॉडेस्टी ही सारखी नाही. शिष्य म्हणून लागणारा जो नम्रपणा आहे तो ज्ञानग्रहणाच्या भूमिकेतून आलेला नम्रपणा आहे की मला समजून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते समजावून सांगा. तो अगतिकतेतून आलेला पण नम्रपणा नाही. जसा अर्जुन अप्रोच होतो कृष्णाकडे, तो काही ज्ञानग्रहणाच्या भूमिकेतून वगैरे आलेलाच नाहीये. त्याचं ते सगळं गुंतलेलं आहे तिथे, म्हणून आता लढायचं नाहीये आणि कोणीतरी त्याला एंडोर्स करायला हवंय म्हणून तो अगतिक झालाय. कृष्णाकडची अधिक त्याने परवानगी मागितली, नाही लढत मी आता, तो कृष्ण काही तयार नाहीये म्हटल्यानंतर आता त्याला कळत नाही की काय करावं काय करू नये. आणि त्यावेळेला तो शिष्यस्तेहम शाधी मामतो प्रपन्न, मी तुझा शिष्य आहे, आता तूच मला शरण, मी शरण आहे, आता मला उपदेश कर. अशा प्रकारची अगतिकता किंवा नम्रपणा हा पण ज्ञानग्रहणासाठी लागणारा प्रणिपात नाही येतो. प्रणिपात याचा अर्थ गुरूंच्या चरणांवर डोकं एकदम झुकून देणे, स्वतःला साष्टांग नमस्कार करणे, हे जमलं तर न जमलं, नाहीतर नाही जमलं तर नाही जमलं. प्रत्येक वेळेला कुठे जाणार तसं करायला. पण
ज्ञानासाठी म्हणून अंतःकरणाचा अज्ञान प्रवृत्ती धरून ठेवण्याची जी टेंडन्सी आहे ती सरेंडर करणे म्हणजे प्रणिपात आहे. आणि ही प्रत्येक क्षणी होऊ शकते. आम्हाला कळलेलं वगैरे सगळं आहे की तत्वानुसंधानात राहायला पाहिजे, काही नाही तर नाम घेतलं पाहिजे. पण ते नाम घेतलं पाहिजे असं कळल्यानंतर पण आम्ही ते घेत नाही दिवसातला कित्येक काळ. चिंतनात राहिलं पाहिजे पण आम्हाला वेगळंच काहीतरी करावं असं वाटतं. ही जी प्रवृत्ती आहे की चांगलं कळल्यानंतर पण किंवा ज्ञानाकडे जाणारा मार्ग कळल्यानंतर पण अज्ञानालाच धरून राहणे, ती हळूहळू नष्ट करण्याच्या भूमिकेत येणं म्हणजे ज्ञानाला दिलेलं प्राधान्य हेच प्रणिपात आहे गुरूंना. नाहीतर मग सकाळी उठल्यानंतर आमचा एक नमस्कार, नंतर मग पूजा करताना एक नमस्कार, त्याच्यानंतर संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेला एक नमस्कार, रात्री झोपताना झोपतो असं म्हणून नमस्कार. सात्विकच अंतःकरण आहे, प्रॉब्लेम काही नाही. आम्ही ते पण करत नसू तर सुधारायला पाहिजे स्वतःला. पण ज्ञानग्रहणासाठीचा प्रणिपात जो आहे तो शिष्यभूमिका वर्धिष्णू करणं हा आहे. प्रत्यक्ष फिजिकल नमस्काराला किंवा त्या शरणागतीला जे मूल्य आहे ते फार मर्यादित मूल्य आहे तेव्हा. आणि या सगळ्या गोष्टी संतांकडे म्हणून संत ज्ञानस्थितीला धरून असतात आणि त्याच्यासाठीच्या उपासना जे सांगतात ते ज्ञानभूमिकेला फाटा न देता करणं. कारण संतांचा जनरली स्वभाव हा कोणाला विशेषतः न दुखवण्याचा असतो. म्हणजे पाणी जर का वाहत असेल त्याच्या दिशेने तर मध्येच दगड मारला तर तो दगड नुसताच एक खळबळ निर्माण करतो, बाकी काही करत नाही. पाण्याचा प्रवाह जायचा तिकडेच जातो. तसं शिष्य काहीतरी त्याच्या भूमिकेतून काहीतरी साधना करत असतो आणि त्याच्यामध्ये एकदम ज्ञानाचा एकदम मोठा दगड टाकला तर नुसती खळबळ निर्माण होते, शिष्य जायचा तिकडेच जातो, त्याला काही फरक पडत नाही. म्हणून संत कधी पण समाजाला एकदम असे बुचकळ्यात टाकत नाहीत किंवा एकदम हलवत नाहीत फार. याचं कारण त्यांना माहिती अशा प्रकारची चाललेली हालचाल ही स्थायी नसते. म्हणून त्याच दगडाचा वापर ते प्रवाह हळूच मोडण्याकडे करतात. आणि ही कला आहे. म्हणून संतांना सगळ्या समाजामधून जो ॲक्सेप्टन्स आहे, म्हणजे सिद्धांकडून पण ॲक्सेप्टन्स आहे, पंडितांकडून पण ॲक्सेप्टन्स आहे, अडाणी व्यक्तींकडून पण ॲक्सेप्टन्स आहे. याचं कारण ते अशा प्रकारे एकदम समाजाला तुम्ही जे करताय ते चुकीचंच आहे आणि आता असं करा असं सांगायला जात नाही. ते आहे हीच शिष्य भावना हळूहळू मोल्ड करत ज्ञानस्थितीकडे कधी वळली हे त्या व्यक्तीला पण कळून येत नाही. इतक्या स्मूथली ते ट्रान्झिशनमध्ये जातात. आणि स्वामींनी एका ठिकाणी असं म्हटलंय की त्याच्यासाठी तो प्रवाह बदलण्यासाठी म्हणजे अज्ञानाकडचा अंतःकरणाचा प्रवाह ज्ञानाकडे वळण्यासाठी जो कालावधी जातो प्रत्येक व्यक्तीला तो वेगळा वेगळा असतो आणि तो तितका काल घेणार आहे, इतका पेशन्स त्यांच्यामध्ये असतो की असं त्यांना घाई नसते की ह्याच जन्म त्याचं एकदम ज्ञानस्थितीला प्राप्तच होऊन जाईल. मुळीच घाई नसते. कारण हळूहळूच होणारं ट्रान्झिशन हे चिरस्थायी आहे हे त्यांना माहिती असतं. गोंदवलेकर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की आपला जो मार्ग आहे शुद्ध परमार्थाचा, नामध्यान या साधना किंवा इस्पेशली नामस्मरणाची साधना, ह्याच्यामध्ये इतर साधनांमधून होणारा जो पटकन होणारा बदल आहे तो होणार नाही, हळूहळूच होईल. पण जे काही होईल ते कायमस्वरूपी होईल. अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये पालट पडत जाणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून आम्ही ढिले राहण्यात पण काही पॉईंट नाही आहे. ज्ञानाचा प्रभाव पुढे वर्णन केलाय. जरी कल्मशाचा अगरू तू भ्रांतीचा सागरू, तू किती स्वतःला नालायक समजत असलास आणि असलास प्रत्यक्षात, जरी कल्मशाचा म्हणजे पापाचा, अज्ञानाचा आगरू दुसरा तुझ्यासारखं कोणी नाहीच, भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन यशस्वी, तरी ज्ञानशक्तीचे नि पाडे, हे आघवेची का तोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी. ज्याप्रमाणे अख्ख्या मोठ्या परिसरामध्ये प्रचंड अंधार पसरलेला आहे, तो अंधार पसरवल्यानंतर तो जर का नष्ट करायचा असेल आणि एकच छोटीशी मेणबत्ती तिथे लावली तर एवढा मोठा अंधार नष्ट करायला तेवढाच मोठा प्रकाश लागत नाही. एका छोट्या ज्योतीने पण काम होतं. तसं आमच्यामध्ये जो स्पार्क आहे
हे ज्ञान प्राप्त करून घ्यावं असं वाटणारा तो स्पार्क आमच्या व्यक्तिमत्वामधल्या सर्व प्रकारच्या त्रुटी, व्यक्तिमत्वामधला सर्व प्रकारचा अपूर्णपणाचा सेन्स हा घालवायला पुरेसा आहे. आम्हाला तसं वाटत नाही, कारण आम्ही ते ज्योतीकडे लक्षच देत नाही. आमचा सगळा भाग त्या अंधाराकडेच बघण्यात जातो आणि अंधाराकडे बघून प्रकाश निर्माण नाही होणार. प्रकाशाकडे बघता बघता अंधाराचा अंधाराचं जे भान आहे अंतःकरणातल्या हळूहळू लोपत जाईल. म्हणून प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया हा जो सिक्वेन्स गीतेने मांडलाय त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी थोडा फरक करून ते ज्ञानपैका बरवे जरी मनी आती जाणावे तरी संतांया भजावे सर्वस्वेसी, जे ज्ञानाचा कुरुठा तिथं सेवा हा दारवंटा. आधी सेवेला सांगितलं. ज्ञानाचं जे कोठार आहे किंवा घर आहे त्याचं दारवंठा म्हणजे उंबरठा काय आहे तर सेवा हा दारवंठा. तो स्वाधीन करी सुबटा बोळगुनी, तो पहिल्यांदा हस्तगत कर तरी तनु मनु जीवे, चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. हे सगळं झाल्यावर मग अपेक्षित जे आपुले तेही संगती पुसेल, जेणे अंतःकरण बोजले संकल्पा नाही. एक भाग आहे की प्रश्न घेऊनच संतांकडे गेले आणि दुसरा भाग आहे की संतांकडे गेल्यानंतर श्रद्धेने ते सांगतायत ती साधना करता करता मग एका स्टेजला आल्यानंतर पुढची स्टेज कशी प्राप्त होईल ह्याच्यासाठीचा जो अंतःकरणात प्रश्न निर्माण होतो तो संतांना विचार. बेसिक प्रश्न संतांना विचारायचं फारसं काही कारण नाही ऍक्च्युली, कारण त्यांच्या सहज सान्निध्यामध्ये ते प्रश्न सुटून जात असतात. स्वामींनी याच्यावर भाष्य करताना असं म्हटलंय की जनरली लोक व्यावहारिक प्रश्न घेऊनच जात असतात. ते तर इथे अपेक्षितच नाहीयेत संतांना ते विचारा. ते सहजपूर्णातून त्यांना जे उत्तर येतं ते सांगत असतात अशा वेळेला. म्हणजे खरं सांगायचं तर कॉमन सेन्सने सांगत असतात काय करावं काय करू नये. तुझ्याकडेही तो खरा कॉमन सेन्स असतो, म्हणजे शिष्यामध्ये काही तो कॉमन सेन्स नाही याच्यातला भाग नाहीये, पण त्याला एक सिक्युरिटीची आवश्यकता असते आणि ते गुरूंकडून मागत असतं. आणि त्याच्यासाठी म्हणून गुरु शिष्य संबंध मर्यादित न करून ठेवता गुरूंकडे जे ज्ञान आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून हा सगळा प्रवास. गीतेमधला हा सगळा जो प्रवास आहे तो यज्ञ संकल्पनेतून आलेला आहे. श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हा आधीचा श्लोक आहे. अनेक प्रकारचे यज्ञ त्यावेळेला जे चाललेले होते किंवा यज्ञ भूमिका बाजूला ठेवून केवळ यज्ञामधलं कर्मकांड अधिक प्रमाणात करणं हा जो सगळा भाग आहे तो गीतेने नाकारलेला नाहीये, त्याचे बेनिफिट्स पण नाकारलेले नाहीयेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन एक ज्ञानयज्ञ अशी पुढची संकल्पना गीता मांडते. ज्ञानयज्ञ याचा अर्थ आता कित्येक ठिकाणी जी पोस्टर लागलेली असतात गीता ज्ञानयज्ञ, 4 दिवस तो ज्ञानयज्ञच चाललेला आहे वगैरे, म्हणजे प्रवचनं चालली आहेत, पाठांतर चाललंय, चिंतन चाललंय. दॅट इज नॉट इक्वल टू ज्ञानयज्ञ ॲज पर गीता. गीतेचा ज्ञानयज्ञ म्हणजे ज्ञाने ज्ञेय गमीचे, तो ज्ञानयज्ञ युगा. म्हणजे ध्यान करता करता स्वतःच्या मूळ स्वरूपाचं अनुसंधान ठेवता ठेवता ती प्रक्रिया माहिती आहे कशी करायची आणि मूळ स्वरूप हे उद्दिष्ट घेऊन का चाललेलं आहे आणि प्रत्यक्ष त्याचा स्पर्श होणं दॅट इज ज्ञानयज्ञ. आणि त्याच्यासाठी म्हणून व्यक्तिमत्व सरेंडर करावं लागणं अंतःकरणामधूनच. त्याच्यामधलं ते यज्ञामधली ती समर्पणाची भावना तिथे वापरली जाते. म्हणून यज्ञ ही संकल्पना जी आहे त्याच्यामध्ये मुख्य भाग आहे की समर्पण, काही ना काही देणं आणि त्या समर्पणातून स्वतःची प्रगती करून घेणं. आणि तिथलं हे सगळे द्रव्यमय यज्ञ म्हणजे प्रत्यक्ष बाहेर चालणारे यज्ञ, त्याच्याबरोबर इथे सांगितलेले गीतेने स्वाध्याय यज्ञ, नंतर प्राणायाम हा यज्ञ, या सगळ्या प्रकारच्या गोष्टींमधून पलीकडे जाऊन ज्ञानस्थितीला प्राप्त होण्यासाठी व्यक्तिमत्व त्या तत्वामध्ये विलीन करण्याच्या भूमिकेला येणं हा अंतःकरणाचा अटेम्प्ट, त्याला ज्ञानयज्ञ म्हटलंय. आणि इतर यज्ञांनी तुला अनेक गोष्टी प्राप्त होऊ शकतील, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, जे जे काही तू करशील. यज्ञ या भूमिकेमध्ये स्वतःचं कल्याण व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं, ह्या सगळ्या भूमिका आलेल्या आहेत.
आणि त्याच्यासाठी म्हणून मी काहीतरी प्रयत्न करावेत, एफर्ट्स द्यावेत, आणि ते एफर्ट देत असताना माझ्या ज्या संकुचित भूमिका आहेत त्यांचं त्याच्यामध्ये हवन करावं. उदात्त ध्येयामध्ये संकुचितपणाचं हवन व्हावं, हे यज्ञ या संकल्पनेच्या मागचं धारणा आहे. आणि त्याच्यामधून तुला उन्नत स्थिती प्राप्त होईलच, प्रॉब्लेम नाही. पण असं सगळं केल्यानंतर एका स्टेजला गेल्यानंतर पुढच्या स्टेजला अजून कुठल्या प्रकारचं उपभोग प्राप्त होतील, ही उपभोग भूमिका या कुठल्याही यज्ञांनी क्षमत नाही मटेरियल मध्ये. म्हणून जेव्हा तुम्ही ज्ञानयज्ञ म्हणजे स्वतःची अनुभूती मूळ स्वरूपात जाण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला ही उपभोग भूमिकाच तुम्ही सरेंडर करत असता. कारण त्याच्या मागे असलेली व्यक्तिमत्वाची जी अपूर्णतेची जी भावना आहे ती तुम्ही टाकून देऊन पूर्ण स्वरूप तुम्ही जे आहातच मुळात त्याच्यामध्ये राहायचा प्रयत्न करणं, अनुभवायचा प्रयत्न करणं सुरुवातीला, आणि अनुभवल्यानंतर त्याच स्थितीमध्ये राहायचा प्रयत्न करणं, ह्याच्यामध्ये अंतःकरणाला त्याच्या सर्व प्रकारच्या आकर्षणांच्या बाबी ह्या समर्पित करून टाकायला लागतात ध्येयामध्ये, तत्वस्वरूपामध्ये. आणि त्याला ज्ञानयज्ञ असं म्हटलंय. आणि ते ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, तो यज्ञ सर्वश्रेष्ठ आहे. एक उदाहरण देताना असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, ते द्रव्यादी यागू कीर होती. म्हणजे इतर याग यज्ञ हे काही नाही अशातला भाग नाही, तेही खरेच आहेत. परी ज्ञानयज्ञाची सरी न भवती. त्या सगळ्याची सर त्याला पावणार नाही का? कशी? तर जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. रात्री आकाश निरभ्र आहे, अनेक प्रकारचे तारे दिसत आहेत, नक्षत्र दिसत आहेत, चंद्र दिसतो आहे, त्यांचंही सौंदर्य आहेच. पण ज्यावेळेला सूर्य उगवतो त्यावेळेला ते सगळं विलुप्त होऊन जातं त्याच्या तेजामध्ये जणू काही. त्याप्रमाणे इतर यज्ञ आहेत, त्यांचा प्रकाश पण आहे. पण ज्यावेळेला ज्ञानयज्ञ उगवेल अंतःकरणामध्ये, मूळ स्वरूपाचं ज्ञान त्याचा उदय होईल, त्यावेळेला हे सगळ्या यज्ञांची महती बाजूलाच पडून जाईल. कारण अजून काहीतरी मिळवायचंय ही भूमिकाच अंतःकरणात निघून जाईल. तू स्वतःच पूर्ण स्वरूप आहेस अशा प्रकारच्या बोधामध्ये आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं मागणं अंतःकरण ठेवणार नाही, दुसरं काही हवं असं वाटणार नाही. हे गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये पण सुरुवातीला म्हणजे गीते भगवंतांनी म्हटलंय की जेव्हा तुझी अशा प्रकारची काही ना काही प्राप्त करण्याची भूमिका अंतःकरणातली नष्ट होईल, यदा ते मोहकलिलम बुद्धी व्यतिरश्यती तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य. आता अजून काहीतरी ऐकावं, अजून काहीतरी प्राप्त करून घ्यावं, आत्मस्थिती सोडून असं अंतःकरणच घेणार. ही खूप महत्वाची अवस्था आहे की अंतःकरणाला आत्मस्थिती किंवा म्हणजे स्वतःबरोबर राहणं याच्यापेक्षा दुसरं काहीही नको असं वाटतं. जी प्रार्थना आपण आधी म्हटली, उदारा जगदाधारा देई मज असावर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. रमो याचा अर्थ अंतःकरणाला ओढ लागो की ते जेव्हा जेव्हा त्याला मोकळा वेळ मिळेल स्वपाशी येऊन जाणं, दुसरं काही नको असं वाटणं. कारण स्वपाशी असल्यानंतर जे वाटतं त्याचं कंटेंटमेंट, अंतःकरण दुसरं कितीही उपभोगाच्या गोष्टी, कितीही माझ्या आवडते लोक, कितीही माझ्या आवडत्या गोष्टी मला मिळाल्या तरी स्वपाशी असल्यावर जे वाटतं ते कंटेंटमेंट दुसऱ्या कशानेही वाटत नाही, हे त्याला लक्षात आलेलं असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी इथे असं म्हटलंय की जे धावतया कर्माची लाणी, धावतया म्हणजे सुरू केलेल्या कर्माची लाणी म्हणजे मुक्कामाचं ठिकाण. सर्व कर्म आयुष्यात जी चालतात ती नॉट ओन्ली साधनेची कर्म, व्यावहारिक कर्म सुद्धा, आंतरिक केवळ मानसिक कर्म सुद्धा, बौद्धिक कर्म सुद्धा, त्यांचं मुक्कामाचं ठिकाण काय आहे? लाणी म्हणजे मुक्कामाचं ठिकाण काय आहे? तर नैष्कर्म्य बोधाची खाणी. मी तत्वस्वरूप आहे, मला काही मिळवायचं नाहीये, काही करण्याचं पण नाहीये, अशा प्रकारच्या बोधात येणं. मी स्वतःच पूर्ण स्वरूप आहे, जे भुकेली या धणी साधनाची. सर्व प्रकारची साधनं कशासाठी भुकेलेली आहेत? कुठे तृप्त होतील? स्वतःपाशी आल्यावर तृप्त होतील. जे तर प्रवृत्ती पांगुळ झाली, सारखं काहीतरी करावं असं वाटणं. रामकृष्ण खूप टीका करत असत की सुट्टीचा दिवस मिळाला रविवारचा तर बाबू लोक म्हणजे कलकत्त्यातले त्यावेळेचे टिपिकल मध्यमवर्गीय क्लास की जो शॉर्ट सफिशियंट असतो त्यांनी
बाबू लोक समजा रविवारचा वेळ मोकळा मिळाला तर थोडं कुठे ईश्वराचं नाम घेईल, पूजा करेल, ते सोडून कुंपण घालत बसेल माणूस. काही नाही तर घरातली काहीतरी कामच काढून बसेल. का? तर वेळ जात नाही म्हणून. आणि वेळ जात नाही आणि वेळ मिळत नाही, ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात तितक्याच प्रोफाउंडली असतात. एखादं काम सुट्टीच्या दिवशी का काय करतोय? वेळ जात नाही म्हणून करतोय, मोबाईलच घेऊन बसलाय. आणि नंतर अध्यात्म का होत नाही? वेळ मिळत नाही म्हणून होत नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची एक्सक्युजेस अंतःकरणाची ही का बरं आहेत? प्रवृत्ती आहे अंतःकरणामध्ये, बहिर्मुख, स्वतःला एंटरटेन करून घेण्याची. मनाला वेकंट असून चालत नाही. दुसरा कोणीतरी नाहीये अशी अवस्था मनाला चालत नाही. काहीतरी लागतं त्याला सारखं ॲड्रेस करायला. काही नसेल तर मग माणूस निर्माण करेल, ते प्रत्यक्षात येऊन पडलेलं नसेल तर. ती प्रवृत्ती आता स्वतः त्या प्रवृत्तीला एक योग्य वळण दिलं. काय वळण दिलं? की तुला काहीतरी करावं असं वाटतंय ना सारखं, तर स्वतःपाशी यायचा अटेम्प्ट कर. ते 6व्या अध्यायात मांडलंय. खरा तर हा सगळा भाग हा निवृत्तीपर आहे. म्हणजे स्वपाशी राहणं म्हणजे इतर गोष्टींपासून निवृत्त होणं ॲक्च्युली. पण तसं व्हावं असं वाटत नाही, म्हणून स्वपाशी यावं अशी प्रवृत्ती निर्माण केली. कारण की अंतःकरणाला सतत काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. मग काहीतरी करायचं आहे ना, तर फोकस ऑन सेल्फ, गो टू सेल्फ, गो टू सेल्फ, हे स्वामीजी म्हणायचं. ही प्रवृत्तीच आहे एक प्रकारची, पण ही प्रवृत्ती निवृत्तीकडे नेणारी आहे. म्हणून इतर गोष्टीमध्ये स्वतःला एंटरटेन न करत राहता ती प्रवृत्ती मागे आणणं. इथं प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळांच्या कोडी, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. की प्रवृत्तीरूपी हा वृक्ष आहे, पण त्याची जी फळं आहेत ती निवृत्तीरूपी आहेत अंतःकरणात. निघी जे पूर्विली या मोहरा, येई जे पश्चिमेची या घरा, असं त्यांनी म्हटलं. पूर्व म्हणजे पूर्वेकडे निघाले आणि पश्चिमेकडे येऊन पोचले, असं चुकून झालेलं नाहीये. पूर्व म्हणजे प्रवृत्तीपर दिशा, काहीतरी करावं असं वाटणं. मग सात्विक कर्म पण करावं असं वाटणं, ईश्वरानुसंधान करावं असं वाटणं. त्याच्यातून ते साधता 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 पश्चिम म्हणजे निवृत्ती, सर्व प्रकारचे कर्म जिथे निघून गेलेली आहेत अशी अवस्था. अशा प्रकारची प्रवृत्ती स्वरूपानुसंधानाची, जी साधता साधता हळूहळू प्रवृत्तीच बाकीच्या निघून गेल्या आणि आता स्वरूपी राहण्यासाठी विशेष अटेम्प्ट करावं लागत नाही, मग ती प्रवृत्तीच निवृत्तीपर होऊन जाते. तसं जिथं प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, सारखं बुद्धीने करकर करकर करणं थांबवलं, सारखं ॲनालिसिस करत बसणे, प्रत्येक गोष्टीचं विच्छेदन करत बसणे आणि त्याच्यातून अजून काय आहे हे तपासत बसणं, ही बुद्धीची धडपड पण थांबली, तर्काची दिठी गेली. जेणे इंद्रिये विसरली विषय संभू. इंद्रिय तर बाजूलाच पडून राहिली, त्यांना काही दुसरं तितकं गोड वाटेन असं झालं. मनाचे मनपण गेले, हे खूप सुंदर आहे ॲक्च्युली. मनाचे मनपण गेले, मन चैतन्य स्वरूप होऊन गेलं वगैरे, हे जे सगळे शब्द आहेत ते इमॅजिनेशन आहेत, आम्हाला कळावं म्हणून आलेले. मन काही तत्वस्वरूप होऊन जात नाही. मन नावाची एक गोष्ट नाहीये की ती आता तत्वस्वरूप होऊन गेली. मनाचे मनपण गेले म्हणजे सतत संकल्प विकल्प निर्माण करत राहणं, ही जी टेंडन्सी आहे त्यालाच मन असं म्हटलं जातं. ज्या वेळेला सर्व प्रकारचे संकल्प बाजूला पडतात, तत्वस्वरूपामध्येच ते स्थिर होऊन जातं, त्यावेळेला मन जणू काही स्वतःच मूळ प्रवृत्ती विसरून जातं. मनाचे मनपण गेले, जिथं बोलाचे बोलकेपण ठेले. अंतःकरणातून आता काही शब्द निघत नाहीत, वाणी पण शांत होऊन गेली. बाहेर बोलावं कमी बोलावं असं वाटतं, ही पहिली रिक्वेस्ट आहे की बाहेर कमी बोलणं. पण आतमध्ये जी बडबड 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 चालू असते 24 तास, शब्द 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 शब्द, आतमध्ये माणूस जेवढा बोलतो स्वतःशी तेवढा त्याच्या खूप छोट्याशा पर्सेंटेजमध्ये बाहेर बोलत असतो. आतमध्येच खूप बोलत असतो आपण, आपल्याशीच बोलत असतो, जणू काही दुसरा एक कोणीतरी आतमध्ये ऐकणारा आहे अशा प्रकारे आतमध्ये बडबड चाललेली असते. ती सगळी शांत होऊन जाते. बोलाचे बोलकेपण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. आणि त्यात बुद्धीला आपलंच शुद्ध अस्तित्व गवसलं, म्हणजे तिचा वेध झाला असं त्याला लक्षात येतं.
जिथं वैराग्याचा पांगू फिटे. आणि ह्याच्यासाठी म्हणून जे जे आजपर्यंत प्रयत्न केले होते की अनावश्यक गोष्टी टाळणे, त्याच्यासाठी अंतःकरण जो विरोध निर्माण करते तो सहन करणं, तो आता निमाला. वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे. विवेकाला जे प्राधान्य देऊन आजपर्यंत साधना चालवलेली आहे ती आता विवेकाचं ते महत्व इथे येईपर्यंत होतं. म्हणजे एखादी व्यक्ती जर का ट्रेकिंग करत चाललेली असेल तर ते ट्रेकिंग करताना काठी दिली जाते आणि ते काठीचा आधार घेत 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 हळूहळू चालला आहे. काठी का बरं धरायची, तर खाली घसरू नये म्हणून, आधार म्हणून. तसा तो विवेक गाईड करत करत त्याचा आधार घेत घेत शिखरापर्यंत मला जायचं आहे. पण एकदा का शिखरावर पोचला तर काठीबद्दल आदर जरूर आहे, कारण तिथपर्यंत त्याच्यामुळेच आलो. पण तिथे गेल्यानंतर आता काठीची आवश्यकता नाही. तसं आजपर्यंत विवेकाचा आधार घेत 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 गेला. त्या विवेकाला सद्गुरूंचंच स्वरूप दिलेलं आहे. मजर उदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर. तो विवेक तिथपर्यंत घेऊन जातोय. म्हणून विवेकाला जे दिलेलं प्राधान्य आहे अंतःकरणाचं ते तिथे गेल्यावर सुटतं. कारण आता तिथे पोचल्यानंतर विवेकाची काय आवश्यकता आहे, काठीची काय आवश्यकता आहे, पोचलोच आहे अशी ज्याची निश्चिती झाली आहे त्याच्याबद्दलचं हे बोलणं आहे. जेथं न पाहता सहज भेटे आपण पे. आता दुसऱ्यापणाने वेध घेण्याची आवश्यकता नाही. आपण स्वतःमध्येच सुस्थिर आहे असं जे ज्ञान आहे. स्वामींच्या अभंगामध्ये स्वरूपांतांच्या काही काही ठिकाणी स्वामी बैसला स्वस्थानी असा शब्द वापरला. स्वामी बैसला स्वस्थानी हरिरूप ध्यानी म्हणून. बैसला म्हणजे तिथे स्थिर झाली अंतःकरणाची भूमिका स्वस्थानामध्ये. आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करतोय, पण जी व्यक्ती पोचलेली आहे ती म्हणते आता मी निवांत बसलो, तिथे स्वरूपामध्ये बसलेलो आहे. तसं जे झालेलं आहे की आता काही मागण्याची भूमिका अंतःकरणाची निमून गेलेली आहे. म्हणून ते ज्ञान पैका बरवे, श्रेष्ठ ज्ञान. कारण आता त्याच्या पलीकडे जाण्याची काही भूमिका उरलेली नाहीये. जे व्यावहारिक ज्ञान आहे किंवा विषयांचं ज्ञान आहे किंवा इव्हन अध्यात्माबद्दलचं वैचारिक ज्ञान आहे, त्याने ते कितीही समजलं, कितीही घोकलं, कितीही प्रतिपादन केलं, कितीही श्रवण केलं, तरी अजून ते प्राप्त नाहीये. तोपर्यंत पुढच्या स्टेजची एक भूक अंतःकरणामध्ये राहते. ज्या वेळेला ते प्रत्यक्ष प्राप्त होतं तोपर्यंत त्या वेळेला आता ह्याच्या पलीकडे काही आहे असं उरत नाही. यद ज्ञात्वा सर्वमिदं ज्ञातम भवती निश्चितम. जे जाणल्याने सगळं काही जाणल्यासारखं होतं. ॲज इफ सर्वाचा मूळ तत्वाचा जो आविष्कार आहे तो समजून घेतल्यामुळे आता वेगळं काही अनुभवावं असं राहिलं नाही. म्हणून ते ज्ञान पैका बरवे, म्हणून ते श्रेष्ठ ज्ञान आहे. जरी मनी आती जाणावे तरी संता या बजावे सर्वस्वेची. ह्या ओव्यांचा जो एकूण विभाग आहे, पुढच्या ओव्यांचा घेऊन पण त्यातला म्हटलं तो सेवेचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर परिप्रश्नेना हा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम